लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मागचं असं एक कारण जे आत्तापर्यंत तुम्ही कधीसुद्धा ऐकलेलं नसेल, तर ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा सुद्धा हेतू असू शकतो रोगाचा, याचा विचार आत्तापर्यंत तुम्ही कधीसुद्धा केलेला नसेल. तर हा हेतू कोणता आहे? तर याला म्हणतात वेग. वेग म्हणजेच नॅचरल अर्जेस. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की हे नॅचरल अर्जेस कशाप्रकारे रोग उत्पादन करू शकतात. त्याआधी नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच. तर आयुर्वेदामध्ये एक सरळ श्लोक आलेला आहे की रोगा सर्वेपि जायन्ते वेगोदीरन धारणे. म्हणजे शरीरात जेवढे काही रोग होतात तेवढे सगळे होऊ शकतात जर तुम्ही वेगांचं धारण केलं किंवा वेगांचं उदिरण केलं. आता थोडंसं सोप्या भाषेत समजून घेऊ आपण. वेग म्हणजे काय? तर वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. म्हणजेच कुठल्या गोष्टी? तर खूप साध्या साध्या गोष्टी आहेत, जसं की अपानवात म्हणजे जे गॅसेस होतात, आपण गॅसेस पास करतो ते गॅसेस, भूक, तहान, झोप, त्यानंतर अश्रू हे आहे, जांभई येते आपल्याला नॅचरली. हे जे गोष्टी आहेत ह्यांना म्हणतात नॅचरल अर्जेस, किंवा त्याला आयुर्वेदामध्ये खूप छान शब्द आहे तो म्हणजेच वेग. ओके. तर हे जे वेग आहेत हे नॅचरली त्याची टेंडन्सी असते. आणि ते जर का आपण ज्या वेळेला आपल्याला वेग आलेले असतात, म्हणजे तुम्हाला समजा जांभई आली पण तुम्ही 4 लोकांमध्ये बसलाय आणि ती जांभई दाबून ठेवली, ठीक आहे. तुम्हाला झोप आलेली आहे पण तुम्ही काहीतरी काम करता आहात किंवा तुम्ही काहीतरी स्क्रीनवरती बघता आहात आणि म्हणून तुम्ही ती झोप थांबवून ठेवलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीत, किंवा तुम्हाला गॅस पास करायचा आहे पण तुम्ही बऱ्याच लोकांमध्ये बसलेले आहात त्यावेळेला तो तुम्ही थांबवून ठेवला, किंवा तुम्हाला जोराची लागलेली आहे, वॉशरूमला जायचं आहे परंतु तुम्हाला सध्या वेळ नाही, तुम्ही मीटिंगमध्ये आहात आणि म्हणून तुम्ही त्यावेळेला जाऊ शकत नाही आहात, किंवा तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत शाळा आहे किंवा बस आली म्हणून सुद्धा सकाळच्या वेळेमध्ये त्यांना हे वेग जे आहेत ते थांबवून ठेवावे लागतात. आणि ह्यालाच म्हणतात वेगावरोध. तर वेगावरोध केल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे व्याधी होऊ शकतात. प्रत्येक वेळी व्याधी होतो त्यावेळेला तेच कारण असेल असं नाही, परंतु जर हे कंटिन्युअसली आपण करत असू तर त्यावेळेला मात्र डेफिनेटली काही काही लोकांच्या बाबतीत फॉर एक्झाम्पल सांगायचं राहिलं तर खूप जास्त प्रमाणात शिरशूल होत असतं, डोकं प्रचंड प्रमाणात दुखत असतं, सगळे इन्व्हेस्टिगेशन्स होतात, टेस्ट होतात, त्यांचं सगळं रुटीन सुद्धा व्यवस्थित केलं जातं, पण तरी सुद्धा हा शिरशूल थांबत नाही, हे हेडेक कमी होत नाही. तर या वेळेला सुद्धा त्याचं कारण कुठेतरी वेगांचा अवरोध हे असतं. त्यानंतर दुसरी जी गोष्ट सांगितलेली आहे, सेकंड हाफ जो सांगितलेला आहे या गोष्टीचा, तो म्हणजे वेगांचं उदिरण. म्हणजेच बरेच हे वेग प्रवृत्त करणं. जसं की जरी तुम्हाला अर्जेस नसतील, नॅचरल अर्जेस जरी नसतील तरी सुद्धा मुद्दाम, बऱ्याच लोकांना असं असतं ना की टॉयलेटला आलेली नसते परंतु वेळ आहे किंवा सकाळच्या वेळेत जाऊन यायचे म्हणून ते मुद्दाम स्वतःहून जाऊन बसतात आणि मग परत जोर करून करून टॉयलेटला ट्राय करत असतात. तर हे झालं उदाहरण वेग उदिरण या प्रकारातलं. अशाच प्रकारे इतरही गोष्टी आपल्याकडून केल्या जात असतात. भूक नसताना जेवणं हे सुद्धा वेगाचं उदिरणच झालं, कारण भूक ही नॅचरली आली पाहिजे, आपल्याला जाणीव झाली पाहिजे भुकेची. आपण एक्स्ट्रा जे पाणी पितो सकाळी उठल्या उठल्या, आजकाल बऱ्याचदा जे फॅड आलेलं आहे सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणं, तर सकाळी तहान बऱ्याचदा नसते. उन्हाळा असेल तर एखाद्या वेळेस थोडीशी तहान लागलेली असू शकते, पण इतर ऋतूंमध्ये सकाळी तहान नसते. पण तरी सुद्धा एक कोणीतरी सांगितलंय, कुठल्या तरी रीलमध्ये पाहिलंय म्हणून सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास 2 ग्लास सरळ पाणी पिलं जातं. तर हे तुम्ही काय करता आहात, तर हा न आलेला वेग आहे आणि तो तुम्ही उदिरण करताय असं त्याचा अर्थ होऊ शकतो. सो ह्या गोष्टी सुद्धा रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या आहेत आणि हा खरं तर खूप वेगळा विचार आहे. कुठला वेग थांबवल्यानंतर कुठल्या प्रकारचे व्याधी होतील हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला संहितांमध्ये सांगितलेलं आहे. यावर एक विशेष स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे, कारण हे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सध्या आपण जस्ट लिस्ट बघू की आपल्याला कुठले कुठले वेग आहेत आणि त्यांचं अवरोध करायचा नाही आहे किंवा उदिरण करायचं नाहीये, म्हणजे ते फोर्सफुली प्रोड्यूस करायचं नाहीये. तर वेगांना धारेत वात. वात म्हणजे अपान वात, म्हणजे जे गॅसेस आपण पास करतो ते, आणि दुसरा वात म्हणजे ढेकर. क्षव. क्षव म्हणजेच शिंक येणं, क्षवतू. शिंक आल्यानंतर शिंक मध्येच थांबवू नये. ओके. सो शिंक ही सुद्धा एक वेग प्रकारातली आहे आणि ती जर का तुम्ही सतत थांबवत असाल तर त्यावेळेला सुद्धा तिचा त्रास होऊ शकतो. त्यानंतर क्षुधा म्हणजेच भूक. तर भुकेचा वेग, ज्या वेळेला भूक लागलेली असेल त्यावेळेला खाणं, आणि भूक नसेल त्यावेळेला अजिबात खाऊ नये. एवढा साधा सिंपल रूल सांगितलेला आहे. हे केलं तरी सुद्धा तुमचे व्याधी बरेचसे कमी होऊ शकतात. तिसरा म्हणजे तहान. तहान सुद्धा जेव्हा लागली असेल तेव्हा पाणी प्यायचं आहे, तहान लागलेली नसेल तर मुद्दामून पाणी प्यायचं नाही. गरज नसताना शरीराला, आपल्याला शरीरामध्ये एक्स्ट्रा वॉटर द्यायचं नाही आहे. जे आहे ते म्हणजे खोकला. खोकल्याचं सुद्धा बळेच उदिरण करायचं नाहीये, मुद्दामून खोकला काढायचा नाहीये, किंवा खोकला आला असेल तर त्याला थांबवून ठेवायचं नाही आहे. त्याचप्रमाणे आहे जांभई. त्यानंतर त्याच्या पुढचा जो वेग अश्रू.
अश्रू सुद्धा तसंच आहे. म्हणजे हे थोडंसं इमोशनल जे असतं की तुम्हाला रडायला येत आहे, कुठल्या तरी गोष्टीचा त्रास झाला आहे, अशा वेळेला ते रडणं थांबवून ठेवू नये. बऱ्याचदा मोठे सुद्धा सांगतात की तुला रडायला येत असेल तर रडून घे, रिकामं होऊन घे, मोकळं होऊन घे. याचा अर्थ त्या वेगाचा सुद्धा आपल्याला अवरोध करायचा नाही आहे. तर त्यामुळे सुद्धा बरेचसे त्रास होतात. बऱ्याचदा मानसिक त्रास होतात आणि मानसिक त्रासांचा पुन्हा शारीरिक त्रासामध्ये रूपांतर होत असतं. आणि म्हणून अश्रू हा सुद्धा एक वेग आहे जो थांबवला नाही पाहिजे. आणि त्यानंतर शुक्र आणि आर्तव ह्यांचे जे वेग आहेत ते सुद्धा थांबवले नाही पाहिजेत. म्हणजेच पाळीच्या वेळेला बऱ्याचदा आजकाल जे टॅम्पून यूज करण्याची पद्धत आहे तर ती अत्यंत चुकीची आहे. कारण आर्तव हे नॅचरली बाहेर येत राहिलं पाहिजे. जर त्याला थांबवायची गरज असती तर तिथे एखादा स्पिंक्टर दिला असता. जसं आपण आपले मलमूत्र रोखू शकतो तसे ते थांबवता आले पाहिजे असते. पण तसं नाहीये. त्याचा अर्थ ते वाहनं बाहेर जाणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच हा वेग सुद्धा थांबवणं हे चुकीच्या गोष्टी आहेत. तर आतापर्यंत बऱ्यापैकी मी सगळी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. तर हे जे वेग आहेत हे थांबवू नका किंवा उगीच मुद्दामून त्याचं उदिरण करू नका. एवढं जरी नाही केलं तरी सुद्धा बऱ्याचशा आजारांपासून तुम्ही वाचू शकता. आता हे वेग थांबवल्यानंतर कुठले कुठले आजार होतात ह्याचा व्हिडिओ मी माझ्या नेक्स्ट पार्टमध्ये, हे जे वेगांचा पार्ट आपण बनवलेला आहे याच्या नेक्स्ट पार्टमध्ये मी टाकणार आहे. त्यामुळे आवर्जून तोही बघा. हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती नवीन वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.